उडवलीला उडवलीला अरे पडला. अरे मी आलो पडला. तुम्हाला दाखवतो त्यांचा काईट बघा कुठं आहे. त्यांचा काईट लांब आहे आणि आमचा धागा लांब आहे. त्यांचा काईट लांब आहे आणि आमचा धागा लांब आहे. हा बघा हो का माणूस बघ असलाय मोठा माणूस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही जाते केपीला पतंग उडवायला. कालचे 4 डकली ही तीच ती आता आम्हाला काल सारखा आज पण रस्त्यात भेटला. आता आम्ही जातोय ब्लॉग करायला आणि व्हिडिओ पण अपलोड करायला. आम्ही आता चला वर. तुम्हाला जाताना आता व्ह्यू दाखवतो मस्त मस्त. केपीतला तुला व्ह्यू दाखवतो. आका चिपळून दिसतो आपला. वर गेलो पण दाखवतो आणि आता जाताना पण दाखवतो. मध्ये मध्ये आपल्याकडे झाडे असल्यामुळे जरा गिळगिळ होतं. आता बघा आम्ही आता केपीत आलो आणि केपीतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. भारी आहे. अक्का चिपळून दिसतो आपला. अक्का चिपळून. फर्स्ट टाइम आलो इथे. आता कॅमेऱ्यामध्ये समजत नसेल. आम्ही आज परत काईट उडवायला आलो. फक्त पोरं तीच आहे. लोकेशन बदलले कारण की काल उडला नव्हता आमच्या. काल नाही उडणार आहे. काल तो हे नाही. आज आम्ही प्रॅक्टिस करू म्हणजे आज उडवणार आहे. आम्ही काल आमची जागा चांगली नव्हती, हवा नव्हती. आता आम्ही डोंगरावर चालू आहे. डोंगरावर म्हणजे आता उडलाच पाहिजे. त्याने तिथं वर सुरुवात केली. मी तुम्हाला व्ह्यू दाखवायला आलो खाली. मी आणि आर्यन बरोबर आता काय काय सर्वच दिसतं काय काही. त्याच्या आधीचे ब्लॉग नक्की बघा. आमचा पचका झालेला आहे कारण की आम्ही फर्स्ट टाइम उडवत होतो आणि आमच्यानं उडला नाही. तरी आम्ही ब्लॉग टाकला आहे. आज पण आम्ही परत आलो आहे उडवायला. तो गेला बघा कुठं खाली. नाही बघा उडवतच येत आहेत. उडायला लागला अरे पडला. उडवलीला अरे पडला. अरे मी आलो पडला. आता त्याने खरं उडवलीला आणि पडला परत खाली. आम्ही उडवणार. आज मी दाखवणार. कालचा माझा प्रॅक्टिस आज मी पूर्ण. अरे व्हिडिओ टाक. त्याला दोरा नाही. आम्ही इथं आलो व्हिडिओ अपलोड करायला. अरे गेली कुठं हाय का नाही. शेगडी जी आहे ही आधी येईल आता येईल. आणि तुम्ही ती सगळ्या व्हिडिओ बघा माझ्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बघा ट्राय करतायत. अरे जागा चांगली आहे. कालची जागा चांगली नव्हती आपली. हा बघा आज नवीन आला. हा काल नव्हता. आज उडाला. शेवटीला शिकली पोरं. जाऊ दे तुला जरा तरी उडून कसं वाटतंय. मजा येते मजा. आज पोरं फुल आपली मनावर येणार आहेत. सोड तू. गेला मध्ये हचका दे. जोरात हचका दे. वड ना जोरात. हा वड वाटलास की खाली येतोय. असं जोरात वड. बघतोय बघा कसा असं उडलाय स्वतःचा. फक्त तुला खाली लवकर भाऊ. हे काय हा भाऊ काय केलंय. अरे हवा इकडे जाते. मग मागाशी माझ्या वेळेस तुझ्या वेळी काय नाही. तुझ्या वेळी चांगली हवा असते. अरे मी टाइम बघ. अरे इकडे हवा आहे बघ. थांब हा बघा स्वतःला गुरपट होतोय. भाऊ तुझ्या नाही होणार. चॉकलेट बॉय. भाऊ हे बघ असं उडवत भाऊ. काय भाऊ उडतो रे यार. खरंच उडतो. काय मला ऐकलंस. उडवतात कसं बघत होतो. उडतात पतंग कसे उडतात ते बघत होतो. पतंग तुझा कटलाय माहिती आहे ना. पतंग हा बघ अजून दोरी बघ एवढी. आर्यनला आज पण आम्ही उचललेली.
कसं वाटतं तुला? आम्ही काल पण आम्ही जायत होतो, आर्यन भेटला, आता पण भेटला. सकाळपासून तुझा प्रॉब्लेम, आता आम्हाला भेटला. तुला बोललो काय? हो उडवला ना परत. एवढाच खुश, एवढाच खुश, डोक्यात घाल. एवढाच उडतोय, काल पण एवढाच उडलेला एकदा. एवढाच खुश गाडी माझा. ए तू खाली जाशील. जा खाली जा, तू तिकडे खाली जा. बालिश पोरं असतात ना घरात ना कधी बाहेर पडला. घरात ना कधी बालिश ती पोरं बाहेर नाही पडत, त्याला कधीच्या मध्ये सोडतात ती अशी. पण एवढी मोठी रस्सी नंतर पकडतो एवढ्या ह्याच्यात. हे घर आहे, मंथन उडवतो. कारण की मंथन गेल्यावर नाही बघा गुरपड्या काढतायत. आणि याने तर अशाच सोडला नाही पथकांची. हा भाऊ चावी बघ कुठे काढला. उडतोय आर्यन नाही उडाला बस त्याच्यावर. काय एक पतंग फुकट घालवला ना आपला तर. ते उडून झाले आणि हा अजून धागेच बांधतोय. मला गाठ मारता येत नाही ना. अरे हा तुझ्या होईल काय? काय होत नाही गाड बांधायला येत. त्याला खाता येतं फक्त. भावाचं वजन किती आहे कमेंट मध्ये टाका. चिल्ला तिकडे बघ भावरा. तो का एकटाच मरतोय. तू दे मंथनला दे, तुला नाही जमणार ते. अरे वाट लावलं त्या पतंग गुरपडवला. माणूस बघ असलाय मोठा माणूस. आणलंय मी डीबी जेवण. आई ओय, ओय, ए बाई मी जातो जा जा तू जीव देऊ नको, माहिती ना चॉकलेट बॉय. चॉकलेट आहे और यार. भावाला 5-5 पुरी एकसाथ बघतात. चॉकलेट बॉय काही तो एकटा. अरे त्याला बांधायला मदत कर. त्याला कोण मदत करणार भावाला आमच्या. भाव घेतला नाही पण पबजी घेतला नाही. हो थांब ऍडजस्ट करून आणायला लागेल. ऍडजस्ट कटर नाही आणलं तुम्ही अजून. अरे कटर कुठं दगड वापर. ही उडा नाही. हा फक्त एकदा याचा टेकअप होतो फक्त. हा बघ कशात तो बघून आनंद घेतो. मी पण बसतो, टेन्शन काही उडणार नाही. भाव कांटायला भावाने पतंगच फेकला. तो काय तो अरे हसतोच काय त्याने. तो प्रश्न विचारतो खालची मोठी असते का वरची मोठी असते. त्याला फेकला हे म्हणते काम आहे व्हिडिओ अपलोड करणं. लॅपटॉप घेऊन भावाला उचलून आणलेली आहे. काटा लागला का. भाऊ आपला एडिटर आहे. तू काय करतोय चॉकलेट बॉय. तुम्हाला चॉकलेट बॉय आम्ही ह्याला का बोलत नाही माहित नसेल तर ह्याच्या आधीचा ब्लॉग बघा. तिथं आम्ही पतंग एकदा पण उडू शकत नाही काहीच. तो ब्लॉग बघा तर समजेल का चॉकलेट बॉय. 5 तर तुम्हाला ब्लॉग बदल्या समजेल भावाला का चॉकलेट बॉय बोलता. ह्याच्या आधीचा ब्लॉग नक्की बघा. हा कंट्रोल मध्ये नाही यार. तो हालतोय बघा साधा. तोड गेला ना जरा तरी डायरेक्ट खाली. अरे मंथन शिवाय नाही उडणार तो. या शांती मंथन आपला अपलोड करतोय. उद्या कॉलेजला गॅदरिंग आहे आणि भावा मूड ऑफ आहे. मूड ऑफ काय सिव्हिल ड्रेस हा सिव्हिल ड्रेस चॉकलेट बॉयला सिव्हिल ड्रेस देता म्हणजे काय तुम्ही. काय दररोज घालतो ठीक आहे. कॉलेज दररोज काय कॉलेजची मूड गेला ना. काय गाणार होता सिव्हिल. बाबा आपल्या घरात गेलो मम्मीला सांगतो मम्मी मला कपडे नाही उद्याला 2 दिवस पाहिजेत. आणि नंतर मेसेज बघतो सरांचा उद्या सिव्हिल ड्रेस आहे 9:30 वाजता या. तिथंच मी गप. बाबा चॉकलेट बॉयला पोरी बघतात सरांना काय माहित. तुझा घालून म्हणजे माझी चॉकलेट बॉय तुम्हाला एक नाही बघ मला 5-5 बघतात म्हणजे तुमची झालाय पाहिजे. भावाचा ऑरा बदलाच. ऑरा आहे सेट आहे. ते तिकडे उडवतात आपली दोघं. मला सांग तू लहानापासून माझ्यासोबत आहेस. तुला आजपर्यंत किती जणांनी बघितले.
बसलं ना. सुनाऊ मेरे जवानी के किस्से. आजकाल के लोंडे सारे मेरे तलवे चटाए. आधी स्वतःचा हाय तो बघ, नंतर दुसऱ्यांचा तलवा चाटायचा. भावाचा असा खतरनाक ब्रेकअप झालाय. उडवलं. हे इकडे पण आलेत उडवायला. ते मगाचे आम्हाला बघून काईट घेऊन आले. आम्ही आलो तेव्हा हे पण होते, तेव्हा ते पण घेऊन आले. बघ तू बघ, त्यांचा उडतोय. हे तो बघ त्यांचा उडतोय. अरे लाजा वाटा पाहिजे तुम्हाला, लाजा. नरटी आहे. नरटी आहे. आता काय केला सांगा तुम्ही. ती पतंग हलवलो खाली होती, हा इकडून बोमाटतोय, आली खाली आली आणि नंतर म्हणतो माझी नरटी लागली बघा. लागली नाही. हा बोलतोय मी बोललो चांगला उडतोय, मग हा बोलतोय त्यांचा पडणार, माझी नरटी आहे असं पडणार त्यांचा. मी बोललोय माझ्या आणि नेमका पाडला त्यांचा. काय रे नरटे आहे. मी जर काय बोललो तर असं गृहित होईल की मी खरंच नरटी लावली. मी बोलतच नाही ना. शब्द बघ गृहित बीत कुठून काय आणला नाही शब्द काय माहित. मराठी माणूस आहे मी. तो बघ त्याच्यात मी खुश आहे. तो अजून मरतोय तिकडे. बघ कशी हा बघा हा बोलतोय त्यांना पडला त्यांचा. त्याच्यामुळे ते दादा विदा ऐकत असेल तर मारायला येऊन ब्लॉग बी बघत असेल तर. हा बघा मी जातो रे एकटाच. हे सोडे तुझ्या नाही होणार. अरे हवेत पण जायत नाही रे. मला तुझ्यावर लय दया यायला लागली आता. ये भाऊ थकला, आमचा भाऊ थकला आला. भावाची इज्जत संपली. पोट भरला माझं इथलं. काय हाड आहे. लय हाड आहे. अरे तू त्याला बांध सारखा गाठ मारून होलं पडलीस त्याला. आपण काय हे केलेलं आहे काय ते वाड्याच्या झाडाला बघ बांधतात तसं तिथं अरे तेच सांगतोय. त्यांचं काय पतंग उडतोय आणि आपले धागे. नेक्स्ट टाइम ना? मी उद्या आणीन. मज्जा आली. ए उद्या कॉलेज मध्ये पतंग उडवायच्या कॉलेज मध्ये. सिव्हिल नाही आहे. अरे पतंग आहे ना मस्त मैदान. खाली बस. थकलास ना. हे खरं सिव्हिल नाही बोलले. थकला भाऊ आमचा. तुम्हाला दाखवतो त्यांचा काईट बघा कुठं आहे. खाली बांधायला लागेल. त्यांचा काईट लांब आहे आणि आमचा धागा लांब आहे. त्यांचा काईट लांब आहे आणि आमचा धागा लांब आहे. हा बघा नुसता धागा उडतोय. इकडे तर भांडणं होत आहेत. बांधायला येत नाही तुम्हाला अजून. चला भाऊ ना आता आम्ही जातो. आमचा आज पतंग जरा तरी उडलाय बघा. रील घ्या आर्यन. बघा वटपौर्णिमा केला नाही. वाड्याच्या झाडाला बांधतं ही करतात तसंही करतात. इकडे सनसेट पण आहे. मानेला बांधील ना इथे सांगून ठेव. हा वाडाचा झाड हलतो कसा. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. बाय.